नमस्कार सगळ्यांना, मी कल्याणी भोसले माझ्या कल्याणीज व्हेज प्लॅनेट चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. भरलेली भाजी म्हटली की आपल्याला वांगी, कारली, भेंडी किंवा गिलके अशा भाज्या आठवतात आणि त्या सगळ्यांच्या फेवरेट पण असतात. पण मी आज हे सगळं तुम्हाला दाखवणार नाही आहे. मी काहीतरी वेगळी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे आणि या रेसिपीमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स पण देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला बघूया आजची रेसिपी. तर सर्वात आधी जर तुम्हाला भरलेले दोडके बनवायचे असतील तर मार्केटमधून अशा प्रकारचे कवळे, हिरवेगार आणि बारीक साईजचे दोडके आणायचे आहे, जेणेकरून ते आपल्याला भरलेले करता येतील. आणि आता ह्या दोडक्यांना मी धुवून घेणार आहे. दोडके स्वच्छ धुवून झाल्यावर आता आपण यांची हलकीशी साल काढून घेणार आहोत. पूर्ण साल नाही काढायची आहे, हलकीशी साल काढून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही या दोडक्याची साल वाया घालत असाल तर कृपया त्यांना वाया घालू नका. याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे. दोडक्याच्या सालीची भुर्जी, ती जाऊन नक्की बघा. आणि आता मी या दोडक्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे, कारण आपल्याला भरलेली भाजी बनवायची आहे. आणि त्यानंतर सुरीने असे आतून चीर पाडून घ्यायची आहे सगळ्या दोडक्यांना. आणि आता हलकं हलकं आपण मीठ भरून घ्यायचं आहे, त्यामध्ये अगदी हलकंसंच भरायचं आहे. तर इथे सगळ्या दोडक्यांना मी मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण मसाला बनवून घेणार आहोत. यामध्ये मी घेतले 5-6 लसूणच्या पाकळ्या. आणि आता आपण घेऊया शेंगदाण्याचा कूट. त्यानंतर घेऊया जिरे, टाकूयात हळद, त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तुम्हाला भाजी स्पायसी हवी आहे की मीडियम, त्याप्रमाणे. त्यानंतर टाकूया मीठ, धना पावडर, चिमूटभर हिंग आणि इथे मी घरचा कोल्हापुरी मसाला टाकत आहे. आणि आता हे सगळं मिश्रण आपण छान दळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता एक एक दोडक्यात मी हा मसाला भरून घेणार आहे. मी मसाला थोडा ओलसर दळलेला आहे, त्यामुळे तो मसाला घट्ट बसतो दोडक्यांमध्ये आणि तेलामध्ये तो निघत नाही. तर अशा प्रकारे भरून घ्यायचे. इथे मी थोडी जाडसर कढई घेतलेली आहे, त्यात मी टाकते 1 पळी तेल. आणि आता या तेल गरम झालं की आपण हे भरलेले दोडके यात रचून घेऊया. अशा प्रकारे सगळं रचून झालं की थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे, मंद आचेवर शिजवायचे आपल्याला त्यांना. आणि थोडा टाइम झाला की त्यांना पलटून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने हलके हलके परतून घ्यायचे आहे. अशा प्रकारे त्यांना हळूवार मी परतून घेतलेला आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून त्यांना पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा पण आपण भरलेल्या भाज्या करतो तेव्हा त्यांचा मसाला करपतो. शेवटी तो करपतो, तर तो करपू नये म्हणून अशा प्रकारे तव्यावर मंद आचेवर शेवटी तुम्ही कढई त्यावर ठेवू शकतात आणि थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊ शकतात. यामुळे तुमचा मसाला कधीही करपलेला लागणार नाही आणि भाजी पण छान मऊसर शिजेल. तर ही टीप तुम्ही पण नक्की ट्राय करू शकतात. कुठलीही भरलेली भाजी बनवताना शेवटी त्याला तव्यावर ठेवून अशा प्रकारे छान मऊसर शिजवून घेऊ शकतात. इथे आपले दोडके मसाला छान शिजलेला आहे. आणि सर्वात शेवटी आपण यात टाकणार आहोत मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आपली कवळ्या दोडक्याची चविष्ट झणझणीत अशी दोडक्याची भरलेली भाजी तयार आहे. तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा आणि तुमची दोडक्याची भाजी कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच लाईक आणि शेअर करा. थँक यू.